याच्यातला आत्मा पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदारांना मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते बोलले. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकरांना माहित पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहित पाहिजे. मी स्वतः फोन केला, त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली या, गाडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कुणी आईला सुद्धा म्हणणार. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवले, अपमान करून वापस पाठवण्याची जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली या. मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या 8 तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाही. पुन्हा गैरसमज समाजात बसले का? त्याला त्याच वेळेस सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहे. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यात गणपतीला लागतोय खेड्यापाड्याने. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आणि ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या न्याय मागायला बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि 4 महिन्यापूर्वी केली, जर आता घालत नसतील तर कोण हे मुंबईकरांना